नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊया की 2026मध्ये मोतीबिंदूच्या रिलेटेड कोणते आधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत किंवा झालेले आहेत. आपल्या मोतीबिंदूच्या उपचारांसाठी जी कॉमनली एक सर्जरी वापरली जाते त्याला फेको पद्धती असं म्हणतात. या फेको इमल्सिफिकेशनचा वापर गेले जवळजवळ 25 ते 30 वर्ष केला जात आहे आणि याच्यामुळे सगळ्यात मोठा फायदा आहे की आपण छोट्या छिद्रातूनही ऑपरेशन करतो आणि ज्याच्यामुळे रिकव्हरी किंवा लवकर दृष्टी येणं हे आपल्याला साध्य झालेलं आहे. याच्यातच नवनवीन जे तंत्रज्ञान आहे ते विकसित दिवसेंदिवस होत आहे आणि यावर्षीच एक नवीन टेक्नॉलॉजी त्यात उपलब्ध झालेली आहे. त्याला फेको 4D असं म्हणतात आणि ह्याच्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये वापरली जाणारी जी एनर्जी आहे ती आणखी कमी झालेली आहे आणि त्यामुळे डोळ्याची सुरक्षितता आता अधिक वाढलेली आहे. याच्या जोडीनं रोबोटिक कॅट्रॅक्ट सर्जरी, ज्याला फेमटो लेझर असिस्टेड कॅट्रॅक्ट सर्जरी असे म्हणतात, याच्यामध्ये फेमटो लेझरच्या सहाय्याने मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या काही स्टेप्स आम्ही कंप्लीट करतो आणि त्यामुळे मोतीबिंदूच्या ऑपरेशनची जी ॲक्युरसी आहे किंवा रिप्रोड्युसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये रुग्णांना फायदा होत असतो. याशिवाय लेन्सेसमध्ये सुद्धा आता खूप नवनवीन लेन्सेस लॉन्च होत आहेत. याच्यामध्येच नवीन आलेल्या लेन्सेसमध्ये एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस या आता उपलब्ध झालेल्या आहेत. याच्यामध्ये रुग्णांना लांबचं आणि जवळच्या अंतराचं सुद्धा दिसतं. तसेच त्याच्यामुळे जे ट्रायफोकलमध्ये काही डिसॲडव्हान्टेज असतात, जसं लाईटभोवती वलय दिसणं, याचं प्रमाणसुद्धा या इडॉफ लेन्सेसमध्ये आणखी कमी झालेलं आहे. तर अशा बऱ्याच नवनवीन तंत्रज्ञान आता उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नक्कीच 2026 साली रुग्णांना अतिशय अद्ययावत अशी शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहे. धन्यवाद.